विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचा आवाका व बदलते स्वरूप या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर मी बनवलेला आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1 आहे, 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, डॉक्टर सी रंगनाथन. डॉक्टर सी रंगनाथन हे 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 2 आहे, LBT म्हणजे काय? LBT म्हणजे काय? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, स्थानिक संस्था कर. स्थानिक संस्था कर म्हणजेच LBT होय. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 1951. 1951 या वर्षी भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती. प्रश्न क्रमांक 5 आहे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, पुणे. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय हे पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते? रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणास म्हटले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, वि.स. पागे. वि.स. पागे म्हणजेच विठ्ठल सखाराम पागे. विठ्ठल सखाराम पागे यांना रोजगार हमी योजनेचे जनक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणता कर हा राज्य शासन वसूल करू शकत नाही? खालीलपैकी कोणता कर हा राज्य शासन वसूल करू शकत नाही? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, आयकर. आयकर हा कर राज्य शासन वसूल करू शकत नाही. प्रश्न क्रमांक 8 आहे, आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला? आर्थिक नियोजनाचा पाया हा कोणत्या देशात घातला गेला? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, रशिया. रशिया या देशामध्ये आर्थिक नियोजनाचा पाया घातला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, मुंबईमध्ये शेअर बाजार कोठे आहे? मुंबईमध्ये शेअर बाजार कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, दलाल स्ट्रीट. दलाल स्ट्रीट येथे मुंबईमध्ये शेअर बाजार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, कृषी. कृषी या क्षेत्रामध्ये भारतात छुप्या बेरोजगारीचे दर्शन घडते. प्रश्न क्रमांक 11 आहे, औद्योगिक उत्पादनातील प्रमाणित वस्तूंवर कशाचे चिन्ह आढळते? औद्योगिक उत्पादनातील प्रमाणित वस्तूंवर कशाचे चिन्ह आढळते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, ISI. ऑप्शन क्रमांक 4 बघा, ISI चे चिन्ह औद्योगिक उत्पादनातील प्रमाणित वस्तूवर आढळत असते. ISI. ऑप्शन क्रमांक 4 बघा, ISI चे चिन्ह औद्योगिक उत्पादनातील प्रमाणित वस्तूंवर असते. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालील नमूद यादीपैकी कोणती क्रिप्टोकरन्सी आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे, बिटकॉइन. खालील नमूद यादीपैकी बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, पतनियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे? पतनियंत्रणाचा अधिकार कोणाला आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँकेला पतनियंत्रणाचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कोणती चलनवाढ हितकारक असते? अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कोणती चलनवाढ हितकारक असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, चालणारी. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी चालणारी चलनवाढ हितकारक असते. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश
प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनाचा निर्देश हा प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड या आर्थिक साधनाचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, 7व्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17 आहे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, ब्रिटिश भारत सरकार. ब्रिटिश भारत सरकार यांच्यातर्फे भारतात रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी नोटा छापल्या जात असत. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1969च्या 14 बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता? ऑप्शन बघून घ्या. 1969च्या 14 बँकाच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, मोरारजी देसाई. मोरारजी देसाई यांचा विरोध 1969च्या 14 बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला होता. प्रश्न क्रमांक 19 आहे, अग्रणी बँक योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली? अग्रणी बँक योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 1969. 1969 मध्ये अग्रणी बँक योजनेची सुरुवात करण्यात आली. प्रश्न क्रमांक 20 आहे, अग्रणी बँक योजनेमागील क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाची शिफारस कोणी केली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, गाडगीळ कार्यगट. गाडगीळ कार्यगट यांनी अग्रणी बँक योजनेमागील क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाची शिफारस केलेली होती. प्रश्न क्रमांक 21 आहे, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, पंजाब. पहिली भूविकास बँक पंजाब या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 22 आहे, रिझर्व्ह बँकेची किती स्थानिक मंडळे आणि किती विभागीय कार्यालय आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 4 आणि 19. रिझर्व्ह बँकेची 4 स्थानिक मंडळी आणि 19 विभागीय कार्यालय असे आहेत. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रिझर्व्ह बँकेची 4 स्थानिक मंडळे आणि 19 विभागीय कार्यालय असे आहेत. 4 स्थानिक मंडळे आणि 19 विभागीय कार्यालय. प्रश्न क्रमांक 23 आहे, रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रणाचे गुणात्मक साधन कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, नैतिक समजावणी. नैतिक समजावणी ही रिझर्व्ह बँकेच्या पतनियंत्रणाचे गुणात्मक साधन आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, भांडवल बाजारातील कोणती संस्था खाजगी क्षेत्रात स्थापन करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, ICICI. ICICI ही संस्था खाजगी क्षेत्रात भांडवल बाजारातील संस्था ही स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतीय कायद्याअंतर्गत किती रुपयापर्यंतचे नाणे तर किती रुपयापर्यंतची नोट तयार केली जाऊ शकते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 1000 ते 10000. भारतीय कायद्याअंतर्गत 1000 रुपयापर्यंतचे नाणे तर 10000 रुपयापर्यंतची नोट तयार केली जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 26 आहे, सर्वात जास्त नागरी सहकारी बँका कोणत्या राज्यात आहेत? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात जास्त नागरी सहकारी बँका आहेत. प्रश्न क्रमांक 27 आहे, पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, 2000 ते 2001 या वर्षी पंतप्रधान ग्रामोद्योग योजना सुरू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 28 आहे, आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस कोणती बेकारी म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, चक्रीय बेकारी. आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29 आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि परदेशात पहिली शाखा कोठे सुरू केली? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात
पहिली शाखा कोठे सुरू केली? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, कोलंबो. श्रीलंकेमधील कोलंबो येथे स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा सुरू केली. प्रश्न क्रमांक 30 आहे, खालीलपैकी कोणास सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून संबोधले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, सरहिशोब तपासनीस यांना सार्वजनिक पैशाचा रक्षक म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 31 आहे, राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, पंतप्रधान हे राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक 32 आहे, खालीलपैकी नागरिक क्षेत्राशी संबंधित योजना कोणती आहे? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, NRY ही योजना नागरिक क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, प्रत्यक्ष करामध्ये पुढीलपैकी कोणत्या कराचा समावेश होत नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, अबकारी कर. प्रत्यक्ष करामध्ये अबकारी कराचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 34 आहे, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय असते? तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, उदारीकरण. आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे उदारीकरण असते. प्रश्न क्रमांक 35 आहे, भारतात पहिली जनगणना केव्हा झाली? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा, 1872 मध्ये भारतात पहिली जनगणना झाली. प्रश्न क्रमांक 36 आहे, भारतात रेल्वे अर्थसंकल्प केव्हापासून मानला जातो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, 1921 या वर्षापासून भारतात रेल्वे अर्थसंकल्प मानला जातो. प्रश्न क्रमांक 37 आहे, 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, आरबीआय गव्हर्नरची सही 100 रुपयाच्या नोटेवर असते. प्रश्न क्रमांक 38 आहे, ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे ही प्रमुख कार्य कोणत्या बँकेची असतात? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बघा, व्यापारी बँक. ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे ही प्रमुख कार्य व्यापारी बँकेची असतात. प्रश्न क्रमांक 39 आहे, कोणत्या प्रकारच्या खात्यावर चेक काढता येत नाही? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बघा, मुदत खाते या प्रकारच्या खात्यावर चेक काढता येत नाही. प्रश्न क्रमांक 40 आहे, 1969च्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी सर्वात जास्त ठेवी कोणत्या बँकाच्या होत्या? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. 1969च्या राष्ट्रीयकरणाच्या वेळी सर्वात जास्त ठेवी ह्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या होत्या.